देशातील महाराष्ट्र राज्यासह इतर राज्यातील ॲक्सिस बँकमधील सर्व कंत्राटी कामगार गेल्या 25 वर्षांपासून कुठलाही ब्रेक न घेता निरंतर काम करीत आहेत. मात्र गेल्या 5 वर्षांपासून ॲक्सिस बँकेनं सदर कामगारांचा केंद्रीय सरकारी महागाई भत्ता तसंच वेतन करार हा थकीत ठेवला आहे. तो त्वरित सुरू करावा ही प्रमुख मागणी घेऊन ॲक्सिस बँकेच्या संयुक्त कामगार कृती समितीच्या वतीनं 1 जानेवारीपासून मुंबई येथील आझाद मैदानावर साखळी उपोषण सुरू केलं आहे. कामगार एकजुटीचा हमारी मांगे पूरी करो, हम सब एक हैं. 5 वर्षाचा डीए 5 वर्षाचा डीए महागाई भत्ता महागाई भत्ता वेतन करार वेतन करार वेतन करार वेतन करार पगार हमारी मांगे नहीं तो खुर्ची हम सब. सदर साखळी उपोषण 15 दिवस सुरू राहील आणि मागणी मान्य न झाल्यास 15 दिवसांनंतर म्हणजे 16 जानेवारीपासून मागण्या मंजूर होईपर्यंत आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा संयुक्त कामगार कृती समितीच्या मार्फत देण्यात आला आहे. नमस्कार, जय महाराष्ट्र. आम्ही ॲक्सिस बँकचे कंत्राटी कामगार आम्ही 4 पक्षाची संघटना आम्ही एकत्र आलो. कामगार संयुक्त कृती समिती म्हणून स्थापन केलेली आहे. आमच्या कामगारांचं एकच म्हणणं आहे, 5 वर्षापासून जो आमचा प्रलंबित करार आणि जो आमचा डीए थांबवलेला आहे तो डीए आणि आमचा हा करार बँकेनं लवकर करून द्यावा आणि आमच्या कामगारांना समाधानी करावा हे आमच्या सर्वांचं मत आहे. आम्ही आज दुसरा दिवस आमच्या आंदोलनाचा आहे. तर आमचं एवढं म्हणणं आहे की बाबा आम्ही 15 दिवस आमचं साखळी उपोषण आहे, त्याच्यानंतर आम्ही अन्नत्याग उपोषण करणार आहोत. पण बँक प्रशासनानं या गोष्टीमध्ये दखल घेऊन लवकरात लवकर या गोष्टी तोडगा काढावा, नाही तर पुढचे होणारे परिणाम त्या बँक प्रशासन, RBI बँक आणि गृह खात्याला याचं सर्व भोगावं लागणार. स्थानिक पोलीस स्टेशन आहे जे MM जोशी, ते पोलीस स्टेशन पण सर्व गोष्टींना बँकेला सर्व गोष्टी सपोर्ट करते. आमच्या कामगार लोकांना कुठे सपोर्ट केला जात नाही. हे आमचं पहिली गोष्ट आहे. तर आमची बँक प्रशासनाला आणखी एकदा विनंती आहे. आता आम्ही 15 लोकांना विनंतीच करणार की बाबा या लोकांचं कुटुंब 15,000मध्ये तुम्ही चालवून दाखवा. जे 15,000 लोक 15,000 18,000 पगार घेत आहेत त्याच्यामध्ये तुमचं कुटुंब चालवून दाखवा. या मुंबईसारख्या ठिकाणी समजा जर 15 आणि 18,000 पगार देत आहे, 5,000 रुपये भाडं आहे का या रूमचं, आणि त्या भाड्यावर समजा एखाद्या त्या मेंबरला आजारी पडला, एखादा कामगारचा मूल असो बायको असो कोण आजारी पडलं आणि 5, 7, 8, 10,000 बिल झालं तर त्याचं पूर्ण बजेट कोलमडून जाते. त्याच्यामध्ये गॅस तुमचा 1,000 रुपये, लाईट बिल एखादा 1,000, त्यांचे TV हे सर्व गोष्टी पैशाचा व्यवहार आहे. आणि ह्या गोष्टीमध्ये शिक्षणाची गोष्ट जी आहे त्या तुमच्या एवढ्या प्रतिटपणच्या पगारामध्ये जमतात का, या गोष्टी होतात का, त्या मॅनेजमेंटनी सर्व गोष्टी लक्षात घ्याव्या. फक्त क्रॉस कटिंग करून फक्त कामगार लोकांचं हे लोक रक्त पित आहेत. हे मी सर्व म्हणेन 5 वर्षामध्ये 1 रुपया लोकांनी दिला नाही. आणि या लोकांना पूर्ण सुबुद्धी यावी आणि आम्ही पूर्ण ताकदीनिशी आम्ही 4 संघटना आहेत, 4 पक्षांच्या 4 संघटना आहेत. मग भारतीय कामगार सेना असेल, महाराष्ट्र समर्थ कामगार संघटना, मनसेची युनियन, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि हिंद मजदूर, आम्ही 4ही संघटना अखंड 4 राज्यामध्ये पूर्ण आम्ही या सेंट्रल ऑफिसला सर्व घोषणार आहोत आणि या लोकांनी याची दखल घ्यावी. नमस्कार, मी दीपक कासारे. आजला ॲक्सिस बँकेमध्ये काम करत असताना मला आजला 15 वर्ष झालेली आहेत. तरी ह्या ॲक्सिस बँकेचं नामकरण हे आम्ही कामगार वर्गाने आम्ही केलेलं आहे. पहिले UTI बँक होती ही, आणि UTI बँकमधून त्याचं नामकरण हे आम्ही ह्या बँकेच्या हगणं मुतण्यापासून संडास बाथरूम आम्ही लोकांनी साफ करून आजला ही बँक वरती फळाला आलेली आहे. आणि आजला साहेब आमचे 3 करार झालेले आहेत आणि 2019 पासून बँकेने आज 2024 पर्यंत एकही करार अजूनपर्यंत केलेला नाही की महागाई भत्ता किंवा ॲग्रीमेंट अशा काही स्वरूपामध्ये 5 पैशाची वाढ आम्हाला दिलेली नाही आहे. तर ह्या 2019 पासून ते 2024 पर्यंत आजला आम्ही ह्या 18,500च्या नोकरीवरती आम्ही लोक आमची फॅमिली चालवतोय.
आता केंद्र सरकारमधून एवढी महागाई वाढलेली आहे की आम्ही काटकसर आमच्या स्वतःच्या पोटावरती आम्ही लाद देऊन आमचे आत्मा मारून आम्ही बायका पोरांसाठी थोडेफार पैसे साठवून ह्या 18,500 मध्ये आम्ही कसं तरी घर चालवतो. ह्याचा विचार ह्या बँकेने करावा किंवा बँकेच्या स्टाफने तरी 18,500 रुपयामध्ये घेऊन त्यांनी त्यांचा फॅमिली तरी चालवून दाखवावी आमच्यासारख्यांना. म्हणजे आम्ही तसा बँकेचा अजेंडा आम्ही मानू. दुसरी गोष्ट ही आहे की बँक स्वतः बोलते की आम्ही लोक ह्या आमच्या बदौलत आजला बँकेला एवढा प्रॉफिट झालेला आम्ही कामगार वर्गाकडून, भले आम्ही त्यांचा स्टाफ नसू, आम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसिकमध्ये, पण आम्ही जे कामं करतोय ते त्यांच्या स्टाफना पण माहिती पडत नाही की इथे फाईल कुठे आहेत किंवा त्यांच्याकडून ज्या वेळेला ऑडिट बसतं त्यावेळेला जास्त करून प्रेशर आमच्यावरती असतो, आमच्या कामगारांवरती असतो की आम्ही ते त्यांचं बँक एक ब्रांचला कशी आम्ही फायद्यामध्ये आणून देतोय हे त्यांच्या ब्रांचला माहिती आहे. आणि प्लस पॉईंट असं आहे की बँकेनी आजला सिटी बँक सारखी ही बँक विकत घेतलेली आहे. म्हणजे बँकेकडे पैसा नाही आहे का आमच्या कॉन्ट्रॅक्टच्या बेसिकवरती द्यायला किंवा ॲग्रीमेंट करायला. म्हणजे बँकेची जी मजुरगिरी चालू आहे ती कुठेतरी आम्ही ह्या कामगारांनी ह्या उपोषणाच्या माध्यमातून ती जगापुढे आणायचा प्रयत्न करतोय, जेणेकरून प्रेसवाले, काल पेपरवाले किंवा न्यूज चॅनलवाले आजला तुमचं आम्ही खूप अभिनंदन करतो की तुम्ही ही बातमी त्यांच्यापर्यंत कशी पोचवावी हे तुमच्या प्राधान्य म्हणजे तुमच्या मार्फत आम्ही लोक ही बँकेला माहिती मिळावी की बाबा कामगारांवरती काय गुजारणा चालू आहे, काय उपवासमारी चालू आहे. तरी माझी बँकेला एवढीच विनंती आहे की हे सर्व बघून तरी आत्ताला बँकेने डोळे खोलावे. आणि असं नाही आहे की बँकेकडे पैसा नाही आहे किंवा ते लोक लॉसला आहेत. लॉसला असते तर आम्ही लोक समजून शकलो असलो. आला त्यांचे ॲन्युअल रिपोर्ट बघा आणि त्यांचे शेअर मार्केट बघा कुठे टॉपच्या लेवलला आहेत. आजला त्यांनी सिटी बँकेसारखी बँक विकत घेतलेली आहे. म्हणजे हे लोक फायद्यामध्ये आहेतच बँक कुठेतरी. मग आमच्यासारख्याला आम्ही अशी जास्त पण अपेक्षा करत नाही. आजला आम्ही ज्या वेळेस ह्या UTI पासून जी लागलेले आहेत वर्कर ते आजला आमचे अर्धे वर्कर रिटायर झालेले आहेत फक्त PF आणि ग्रॅज्युटी घेऊन. साहेब ह्याच्या व्यतिरिक्त आम्हाला 1-5 पैसे असं बँकेने काय दिलेलं नाही आहे. तरीसुद्धा आमची एवढी रिक्वेस्ट आहे की बँकेने आताचा माहोल बघून तरी एक संयुक्त चर्चा करावी, ह्याच्यामधून तोडगा काढावा. आम्ही पण तयार आहोत त्या तोडग्याला. आम्ही पण असं ताणून धरणार नाही आहे की बाबा आम्हाला एवढंच द्या. त्याच्यामधून काहीतरी तोडगा निघेल, चांगला निघेल. हे बँकेने जरा समजून घ्यावा आणि याच्यावरती चांगला डिसिजन घ्यावा, एवढंच माझं सांगणं आहे. उपोषण एवढी गरज का भासली आम्हाला, म्हणजे आम्हाला 5 वर्षापासून जो महागाई भत्ता असतो नियमाने मिळतो तो पण नाही. याच्यापूर्वी आमचे 3 करार झाले, म्हणजे पगार वाढ म्हणा आणि काय फॅसिलिटी ज्या होत्या त्याप्रमाणे. पण याच्यानंतरच्या 5 वर्षापासूनचा करार झालाच नाही किंवा 1 रुपया पगार वाढ आम्हाला झाली नाही. आम्हाला हौस नाही किंवा आम्हाला अशा कोर्ट कचऱ्या करायच्या नाही किंवा काम बंद, संप किंवा बँकेला त्रास देणं किंवा कोणाला त्रास देणं अशा गोष्टी नाही. आम्हाला न्याय द्या, आम्ही आमचं सगळं रेग्युलर सगळं चालू करतो. आम्हाला काहीच असं वाईट काम करायचं नाही. किंवा ही वेळ का आली आहे की शेवटी माणसाला भूक असते, माणसाच्या पोटाला. कामगार जगणार की कसा जगणार या तुटपंच्या पगारामध्ये? काय होतंय बघा, महागाईचं काय झालंय. 18-18.5 पगारामध्ये एवढी महागाई आहे, ह्याच्यामध्ये काहीच होणार. कामगारांचं कसं भागणार? मुलांचं शिक्षण आहे, गॅस सिलेंडर बघा किती रुपये झाले, याचा शासनाने पण विचार करायला पाहिजे सगळ्या गोष्टीचा. कंत्राट मधलं आम्ही पण कंत्राट आणि बकरे आणि सगळी आम्ही लोक आहे. पण हा लढा हा आमच्या न्याय हक्काचा लढा आहे आणि हा मला खरोखर त्यांनी विचार करावा. कामगार 20-25 वर्ष आम्ही काम केलंय, 20-25 वर्षापासून आम्ही काम केलंय याच्यामध्ये. त्याची खरोखर त्यांनी जाणून ठेवा. आम्ही पहिल्यापासून आम्ही त्यांचं चांगले आमचे संबंध बँकेशी आमचं काही असं वाईट हेतू नाही किंवा त्यांनी पण चांगलं याच्यापूर्वी सहकार्य केलं. पण ह्याच्या पुढे त्यांनी करावं एवढीच आमची अपेक्षा आहे, बाकी काही नाही. ह्याच आमची मागणी आहे. हे 15 दिवस आमचं साखळी उपोषण असेल, त्याच्यानंतर 15 दिवसानंतर अन्नत्याग उपोषण. मी जेवण पवार, जय महाराष्ट्र. आज आत्तापर्यंत आम्ही जेव्हा बँकेवर मीटिंग केल्या, जेव्हा आम्हाला वेज कोडचं बोलले ते गेले जाते. हा वेज कोड म्हणजे आम्हाला अजून काय समजलंच नाही काय ते अजून आणतात येते. त्यामुळे आम्हाला सांगून येते की आज उद्या होईल असं चाललं आहे. अजून तरी काही केलं नाही. आज किती वेळ आम्ही मीटिंग केल्या मॅनेजमेंट बरोबर. आम्ही घरी गेल्यानंतर मिसेस विचारते काय झालं आज मीटिंग गेलं तर, का अजून मीटिंगच आहे तुमच्या? नाही तर आमचं असं आम्हाला घेऊन चला, आम्ही बोलू त्यांच्याशी, महिला आमच्या बोलतात घरचे. तर आता एक अशी वेळ येईल की आमच्या न्याय होत्या आमच्या फॅमिलीला उचलायला लागेल या मैदानामध्ये. पण ते एकच पर्याय झाले आता, दुसरं काही नाही. याप्रमाणे
संयुक्त कामगार कृती समितीनं ॲक्सिस बँक व्यवस्थापनेला तसंच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, लेबर कमिशनर मिनिस्ट्री दिल्ली आणि लोकल पोलीस डिपार्टमेंट यांना कायदेशीर पत्रव्यवहार करून कळवण्यात आलं आहे. 3 वेज मीडिया नेटवर्क, मुंबई.